भात झोडणी केल्यानंतर पोकळ भात किंवा भाताचं तूस निघतं. यामध्ये तांदूळ दाणे नसतात. परंतु या तुसामध्ये किंवा या पोकळ फूल भातामध्ये मोठ्या प्रमाणात सिलिका असते. अशा रीतीने हा तुषाचा ढीग पेटवून धुपट ठेवायचा, म्हणजे याची राख होते. आणि या राखेमध्ये 80 ते 85% सिलिका असते. सिलिका भाताच्या रोप तयार करताना वाफ्यामध्ये टाकली, म्हणजे याची राख तयार होणारी जर आपण भाताचं रोप तयार करत असताना टाकली तर रोपं सिलिका शोषून घेतात आणि अशा रोपांच्यावरती कीड आणि रोगाचं प्रमाण कमी आढळतं, कारण या सिलिकामुळं पिकामध्ये रोगप्रतिकारक क्षमता, कीड प्रतिकारक क्षमता वाढते. धन्यवाद.